प्रसिद्ध नावे, शांत सुसज्ज आणि वातानुकूलित वातावरण आणि भक्कम दिसणाऱ्या इमारती, तसेच सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असे मुख्यालय अशा या बँकांकडे आपण आपले पैसे सुरक्षित म्हणून ठेवतो। याच ठिकाणी पगार जमा होतात आणि याच बँकांमधून आपण आपले गरज भागवण्यासाठी कर्जसुद्धा घेतो। पण कधी विचारले का तुम्ही, बँक स्वतःचे पैसे कसे कमवतात? म्हणजे तुम्ही जमा केलेल्या पैशातला 1 रुपयासुद्धा त्यांनी खर्च केला नाही। तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही जमा केलेले पैसे जसे तसेच आहेत, तरीसुद्धा या बँकांचा नफा लाखोंनी कसा वाढतो? ही काय जादू आहे? तर जादू-बिदू काही नाही आहे मित्रांनो, हे एक सुप्रसिद्ध बिझनेस मॉडेल आहे आणि हे बिझनेस मॉडेल समजून घेणे खूप इंटरेस्टिंग आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बँकांचे पैसे कमवण्याच्या 4 विविध मार्गांबद्दल सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। म्हणजे बँका तुमच्याच पैशावर कसे पैसे कमवतात हे तुम्हाला समजेल। तर तयार व्हा मित्रांनो, आज आपण या बँकच्या बॅकडोरने एंट्री घेणार आहोत आणि या बँका कसे पैसे कमवतात हे माहीत करून घेणार आहोत। पण त्या अगोदर इंट्रो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किशोर गीते आणि मी सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मी गॅदर केलेले माझे एक्सपिरियन्स असो किंवा माझं नॉलेज असो, हे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया। आपण पहिला मुद्दा पाहूया की बँकांचं मूळ काम काय आहे, आणि ते मूळ काम आहे पैशांचं मध्यस्थीकरण। मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट हे समजून घेणं आहे की बँक ही एक मध्यस्थ म्हणून काम करते आणि एकाच वेळेस 2 गटांना सेवा पुरवणं हे बँकेचं काम आहे। आता हे 2 गट कोणते आहेत? या 2 गटामध्ये पहिला गट आहे डिपॉझिटर। या डिपॉझिटरमध्ये तुम्ही, मी आणि आपल्यासारखे कस्टमर जे बँकांमध्ये आपले पैसे जमा करतात, डिपॉझिट करतात, ते ह्या पहिल्या प्रकारामध्ये येतात आणि आपण डिपॉझिट केलेल्या आपल्या या पैशावर बँक आपल्याला व्याज देते। उदाहरणार्थ आपल्या फिक्स डिपॉझिटवर, RDवर किंवा आपल्या सेविंग अकाउंटमध्ये जमा असलेल्या आपल्या पैशांवर बँक आपल्याला व्याज देते। हे झाले डिपॉझिटर। आणि दुसरा प्रकार आहे मित्रांनो बॉरोवर, म्हणजे कर्ज घेणारे लोक। घर, गाडी, बिझनेस, शिक्षण या गोष्टींसाठी पैसा लागणारे लोक बँकेकडून कर्ज घेतात, यांनाच बॉरोवर्स असे म्हणतात। दुसऱ्या प्रकारामध्ये हे बॉरोवर्स येतात। बँक या लोकांना किंवा कंपन्यांना कर्ज देते आणि या कर्जावर व्याज आकारते। आणि मित्रांनो, येथेच खरी गंमत सुरू होते। समजा तुम्ही बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले किंवा तुम्ही FD केली, तर त्यावर बँक तुम्हाला व्याज किती देते? तुमच्या सेविंग अकाउंटच्या डिपॉझिटवर बँक तुम्हाला 3 ते 4% पर्यंत व्याज देते किंवा तुमच्या फिक्स डिपॉझिटवर बँक तुम्हाला 6 ते 7% पर्यंत व्याज देते। परंतु लोक ज्यावेळेस बँकांकडून कर्ज घेतात त्यावेळेस त्यांना होम लोनवर 8 ते 9% व्याज, पर्सनल लोनवर 12 ते 15% व्याज, क्रेडिट कार्डवर तर 36% पर्यंत व्याज राहतं। हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। या उदाहरणावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल। समजा एक राम नावाचा मुलगा आहे, त्याने 1 लाख रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केले आणि या 1 लाख रुपयाला 7% या व्याजदराने त्याला वर्षाच्या शेवटी 7,000 व्याज मिळेल। परंतु याच रामचा मित्र असलेल्या श्यामने बँकेकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं 12% व्याजदराने। त्याला वर्षाअखेरीस 12,000 रुपये ह्या 1 लाखावर व्याज द्यावं लागतं। मग ह्या दोघांच्या व्याजातला जो फरक आहे, म्हणजे श्यामने दिलेलं 12,000 व्याज आणि रामला मिळणारं 7,000 व्याज, यातला जो फरक आहे 5,000 रुपये, हा बँकेचा नफा असतो आणि हा बँकेने रामच्याच पैशावर कमवलेला नफा आहे। या व्याजदरातील फरकाला नेट इंटरेस्ट इन्कम NII असे सुद्धा म्हणतात। हा बँकांच्या होणाऱ्या नफ्याचा सगळ्यात मोठा भाग असतो। आता थोडा विचार करा मित्रांनो, आता ह्या एका कस्टमरचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, परंतु ज्यावेळेस कस्टमर जेव्हा लाखोमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्यापासून होणारा हा जो नफा असतो हा करोडोमध्ये असतो। आता आपण मित्रांनो दुसरा मुद्दा पाहूया आणि दुसरा मुद्दा आहे व्याजाव्यतिरिक्त इतर कमाईचे मार्ग, ज्यांना नॉन इंटरेस्ट इन्कम असे म्हणतात। मित्रांनो, बँका फक्त व्याजावरच थांबत नाही, तर व्याजाच्या शिवाय इतरही अनेक मार्गाने बँका कमाई करतात। आता त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो। उदाहरणार्थ फीज अँड कमिशन्स। यामधलं पहिलं आहे खाते सेवा शुल्क। काही खात्यांवर मेंटेनन्स फी, SMS अलर्ट अशा प्रकारच्या फीज बँक आकारते। दुसरं आहे ट्रान्झॅक्शनल फी। ATM ओव्हर लिमिट, चेकबुक, ड्राफ्ट, फंड ट्रान्सफर, NEFT, RTGS, IMPS यासारख्या ट्रान्झॅक्शन्सवर ट्रान्झॅक्शन फी बँक आकारतात। तिसरं आहे क्रेडिट कार्ड फी। यामध्ये जॉईनिंग फी, ॲन्युअल फी, लेट पेमेंट फी, कॅश ॲडव्हान्स फी अशा प्रकारच्या फीजचा समावेश होतो। चौथा आहे डेबिट कार्ड फी। काही व्यावसायिक वापरासाठी बँक डेबिट कार्ड फीसुद्धा आकारतात। याच्यानंतरचं आहे लॉकर रेंट। मित्रांनो, बँकांमध्ये सेफ्टी डिपॉझिटसाठी लॉकर्स असतात। यामध्ये तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवू शकतात। या लॉकरसाठी सुद्धा बँक
फीज आकारतात आणि याच्यासाठी सुद्धा चार्जेस बँक टाकतात। या माध्यमातून सुद्धा बँकांची मोठी कमाई होते। यानंतर आहे म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्सचे विक्री कमिशन। मित्रांनो, बँका या थर्ड पार्टी प्रोडक्ट विकून कमिशन मिळवतात। या माध्यमातून बँकांची कमाई होते। यानंतर आहे ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट। मित्रांनो, बँका हा त्यांच्याजवळ असलेल्या पैशामधून ट्रेडिंग करतात, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात। याशिवाय गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये सुद्धा या बँका इन्व्हेस्ट करतात। नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो विदेशी चलन व्यवहार। आयात निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बँका ह्या विदेशी चलन उपलब्ध करून देतात किंवा त्यांच्याकडून विदेशी चलन खरेदी करतात। या माध्यमातून सुद्धा बँकांना नफा होतो। या व्यतिरिक्त मित्रांनो, बँकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासारख्या कार्डच्या माध्यमातून मोठा नफा होतो। क्रेडिट कार्डचे विविध फीज किंवा त्यावर आकारले जाणारे विविध चार्जेस आणि डेबिट कार्डवरील विविध चार्जेस, प्रोसेसिंग फी, ट्रान्झॅक्शन फी या प्रकारच्या फीजपासून बँका मोठ्या प्रमाणावर नफा कमवतात। आता आपण पाहूया मित्रांनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा। हा थोडा टेक्निकल आहे पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो, आणि हा आहे फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग। मित्रांनो, RBI बँकांना सांगते की तुमच्या ज्या एकूण ठेवी आहेत या ठेवीपैकी थोडासा भाग, फ्रॅक्शनल भाग हा तुमच्याकडे रोखमध्ये ठेवा, म्हणजे कॅशमध्ये ठेवा, आणि बाकी भाग तुम्ही कर्ज म्हणून देऊ शकता। यालाच फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग असे म्हणतात। ही फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग मित्रांनो मी तुम्हाला एका उदाहरणावर समजून सांगतो। समजा बँकेजवळ 100 कोटी रुपये आहेत। या 100 कोटी रुपयांपैकी RBIच्या सांगण्यानुसार बँक हे 10 कोटी रुपये स्वतःकडे रोखमध्ये ठेवतात आणि उरलेले 90 कोटी रुपये हे कर्जावर देतात। यालाच फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग म्हणतात। ही प्रणाली बँकांना त्यांच्याजवळ असलेल्या ठेवींपेक्षा जास्त रक्कम कर्जाने देण्याची मुभा देते, परंतु यामध्ये जोखीमसुद्धा समाविष्ट असते। RBIचा प्रयत्न ही बँकांची जोखीम कमी करणे हाच असतो आणि मार्केटमध्ये पैशाचा जो फ्लो आहे तो ठेवणे हा RBIचा यामागे हेतू असतो। आता आपण पाहूया मित्रांनो चौथा महत्त्वाचा मुद्दा किंवा चौथा महत्त्वाचा मार्ग, आणि तो आहे क्रेडिट कार्ड सुपर प्रॉफिट मशीन। मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे एक असं प्रोडक्ट आहे ज्याच्या माध्यमातून बँकांना मोठ्या प्रमाणावर नफा होतो। उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखाद्या बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतलं तर त्या क्रेडिट कार्डवर बँक सुरुवातीचे 50 दिवस हे इंटरेस्ट फ्री देते, परंतु त्यानंतर जर पेमेंटला उशीर झाला किंवा पेमेंट लेट झालं तर 36 ते 48% पर्यंत वार्षिक व्याज बँक आकारते। याशिवाय दुकानदारांकडून 2% मर्चंट फीसुद्धा बँक घेते। कॅश ॲडव्हान्सच्या बाबतीमध्ये तर तत्काळ 3% फीज आणि रोज 0.1% व्याज बँक आकारते। अशा प्रकारे विविध चार्जेस क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँक कमवतात। या व्हिडिओमधून मित्रांनो काय निष्कर्ष निघतो? या व्हिडिओमधून तुमच्या काय लक्षात यायला पाहिजे सांगतो, लक्ष देऊ नका। पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, बँक कोणतीच गोष्ट तुम्हाला फ्रीमध्ये देत नाही। या बदल्यामध्ये एक तर तुम्ही फी पे करता किंवा तुमच्या डिपॉझिटवर कमी व्याज बँकेद्वारे मिळतं। त्यामुळं कोणतीच गोष्ट तुम्हाला बँकेकडून फ्री मिळत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जागरूक कस्टमर बना, जागरूक ग्राहक बना। फीजचा आणि चार्जेसचं स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचणं चालू करा। याशिवाय डिजिटल बँकिंगचा वापर करा। क्रेडिट कार्ड आणि अनावश्यक कर्ज घेण्याचे टाळा, जेणेकरून या चार्जेसच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही। आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः आर्थिक साक्षर व्हा, आर्थिक विषयाचे नॉलेज घ्या। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बँक कोणकोणत्या मार्गाने पैसे कमवतात, कशाप्रकारे कस्टमरच्या पैशावर बँक पैसे कमवतात, बँकांचे कमाईचे वेगवेगळे मार्ग आपण या व्हिडिओमध्ये पाहिले। बँकेच्या संदर्भामध्ये असे काही तुम्हाला वाईट किंवा चांगले अनुभव आलेले असल्यास कमेंटमध्ये शेअर करा, किंवा बँकेने या बाबतीत तुमच्याकडून जास्त चार्जेस घेतले किंवा ATMमध्ये तुमच्याकडून जास्त प्रमाणात चार्जेस घेतले गेले। बऱ्याचदा होतं मित्रांनो की तुमच्या एखाद्या अकाउंटमध्ये पैसे जमा असतात, जास्त नाही 2-3 हजार रुपये काही असतील असे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असतात, परंतु ज्यावेळेस 2-3 वर्षानंतर तुम्ही त्या खात्याचा बॅलन्स चेक करायला जाता तेव्हा त्या खात्यामध्ये 200-300 रुपये उरलेले असतात। हे का होतं? कारण की ते अकाउंट सुरुवातीला डॉर्मंट होतं आणि त्याला लागतो डॉर्मंट चार्ज। डॉर्मंट चार्ज लागल्याच्यानंतर त्याचा बॅलन्स कमी कमी होत चालतो। ज्यावेळेस त्याचा बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या क्रायटेरियाच्या खाली जातो त्यावेळेस त्या अकाउंटवर डॉर्मंट चार्जेस प्लस मिनिमम बॅलन्स चार्जेस लागतात, आणि अशा रीतीने त्या अकाउंटचा बॅलन्स पूर्णपणे खाली होऊन जातो। असं तुमच्यासोबत झालं आहे का की तुमच्या एखाद्या अकाउंटमध्ये 2-3 हजार रुपये काही होते आणि आता ते काहीच राहिलेलं नाही, ते सर्व चार्जेसमध्ये चालले गेले? अशा जर काही तुमच्या स्टोरीज असतील किंवा असे काही अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, ह्या आपल्या चॅनलचा हेतू हा सर्वांना आर्थिक साक्षर करणं हाच आहे, आणि असे काही तुम्हाला अनुभव आलेले असल्यास नक्की ते आपल्या कमेंटमध्ये शेअर करा, इतरांनाही कळू द्या। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पैशांचे व्यवस्थित मॅनेजमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग टॉपिकसोबत। धन्यवाद।